मिस मानसी, काहीही मिस न करता वाचा. बसून वाचा ना. बसा. हो हो हो. सहा महिन्याची ऍडव्हान्स सॅलरी 90,000 रुपये. अनिकेतच्या बिझनेससाठी नवीन कार 5 लाख रुपये. कॉन्ट्रॅक्ट कॅन्सलेशन फीज 50,000 रुपये. वकिलाची फी 1 लाख रुपये. कार. सर पेपर्स इथे आहेत. मिस मानसी, तुमच्यासारखी सेक्स सुंदर मुलगी समोर बसलेली असताना मी पेपर्स कडे लक्ष देईन? मी इतका रुक्ष, इतका अरसिक वाटलो का तुम्हाला? कार डॅमेज 20,000. बिझनेस फंड्स 5 लाख रुपये. हे सगळं मिस मानसी, खूप देणं लागतंय हो तुम्ही माझं. मग काय, कसं फेडणार आहात? कसं फेडणार आहात? काय काय ऍसेट्स आहेत तुमच्याकडे? मिस मानसी, आता हे इतकं कर्ज तुम्ही कसं काय फेडणार आहात? पण तुम्ही ठरवलं तर नक्कीच फेडू शकता. मिस मानसी, मला एक फार चांगली सवय आहे. मी प्रोफेशनल आयुष्यात पर्सनल आयुष्य आणि पर्सनल आयुष्यात प्रोफेशनल आयुष्यात कधीच मिक्स करत नाही. पण आपला हा प्रोफेशनल आयुष्यातला प्रॉब्लेम आपण पर्सनल लेवलवर सोडवू शकतो. बघा, तुम्ही मला थोडी मदत करा, मी तुम्हाला थोडी मदत करतो आणि आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करून टाकू. सर, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. तुमचे पैसे फेडण्यासाठी तुम्ही माझ्या पगारातून किती रक्कम दरमहा कापणार आहात तेवढं सांगा फक्त. बाकी तुमचे व्यवहार मला समजत नाहीत. सो ते तुमचे तुमच्याकडेच ठेवा. मानसी, प्रॉब्लेम सॉल्व. हे मानसी, सोडा. मी अडचणीत आहे, पण म्हणून मी माझा स्वाभिमान गहाण ठेवला नाहीये. तुमचा खूप मोठा गैरसमज झालाय. आय होप तो आता क्लिअर झाला असेल. नसेल तर सांगा. मी अजूनही तुमचे सगळे गैरसमज सगळ्यांसमोर क्लिअर करायला तयार आहे. ए मानसी, तू आलीस माझ्याकडे, कळलं काय? तुला गरज होती, तू आलीस मदत मागायला. मदत मागायला आले होते, भीक मागायला नाही. आणि आतापर्यंत तुम्ही आम्हाला खूप मदत केली आहे, त्यासाठी थँक्यू.
आता ना मला तुमच्या पैशांची गरज आहे ना तुमच्या मदतीची, मिस्टर समर प्रताप जहागीरदार. मिसेस मानसी, अहो काय झालं? काय काय ऍसेट्स आहेत तुमच्याकडे? आता हे इतकं कर्ज तुम्ही कसं काय फेडणार आहात? पण तुम्ही ठरवलं तर नक्कीच फेडू शकता. बघा, तुम्ही मला थोडी मदत करा, मी तुम्हाला थोडी मदत करतो आणि आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करून टाकू. हे मानसी, सोडा सोडा. काय काय खाली बस, खाली बस. माझ्या थोड्याकडे का बघ, खाली बस. चल काम कर, काम कर. मिस मानसींच्या लोनची फाईल कुठे? उठ उठ उठ. लोनची फाईल कुठे आहे? मिस मानसींच्या लोनची फाईल कुठे आहे? हे मनोहर, लोनची फाईल कुठे त्यांच्या? लोनची फाईल कुठली आहे? लोनची फाईल कुठली आहे त्यांची? हा, कुठली आहे फाईल? काम करायला नको. कुठली फाईल? आई शपथ, माझ्यावर दादागिरी करते. यांचे पर्सनल प्रॉब्लेम सोडवा, यांना 6 महिन्याची ऍडव्हान्स सॅलरी द्या, ब्लँक चेक द्या, यांच्या नवऱ्याचा बिझनेस सुरू करून द्या आणि वर आमच्याजवळ दादागिरी करतायत. कुठे खाली बस, काम काय? लोनची फाईल, लोनची फाईल. वा, मला वाटलं ऑफिसमध्ये काम चाललंय. बघा, फॅमिली अल्बम बघतायत. टाइमपास चाललाय नुसता. कुठे आहे लोनची फाईल? कुठे आहे? सर काय झालं सर? हे बोलते, मिस मानसींना मी मोठा लोन दिलंय. ती फाईल कुठे? मी त्याला लोन दिलं म्हणजे मी मूर्ख आहे ना? मी मूर्ख आहे. ओके, तुमचा बॉस मूर्ख आहे. कानाखाली मार, कानाखाली मार, माझा मार, माझ्या कानाखाली मार, मार रे मार. तुझा बॉस मूर्ख आहे. बॉस मूर्ख आहे तुझा. सर स्वतःच्या कानाखाली नका मारून घेऊ. तुझा मार, मारून घे. सगळ्यांनी मारून घ्या, सगळ्यांनी मारून घ्या. म्हणा, बॉस माझा मूर्ख, बॉस आमचा मूर्ख, बॉस आमचा मूर्ख, बॉस आमचा मूर्ख, बॉस आमचा मूर्ख. तू कसं थांबलाय? म्हणा, माझा बॉस मूर्ख आहे. आपला बॉस मूर्ख आहे. माझा बॉस मूर्ख आहे. सर, मारून घे. आमचा बॉस मूर्ख आहे. बॅक्कल बॉस आहे तुमचा, त्याला कळलंच नाही कोणाला कशी मदत करायची. आमचा बॉस मूर्ख आहे. पगार पाहिजेत नुसते. थांबलात का? मारून घ्या, मारून घे. म्हणा, बॉस मूर्ख आहे, बॉस मूर्ख आहे. तुला पाहिजे 6 महिन्याची ऍडव्हान्स सॅलरी? अन्याबाई, आज ना मला कन्फर्म कळलं की तुला वेळ लागले. चैत्या चैत्या नाक्यावरचं पोरग पण सांगेल छोटं काय झालंय ते. अरे त्या समर सरांना काय सोनं लागलंय? तू सारखं त्यांच्याकडे जॉब मागायला जातोय ते. तसं समज हवं तर. अरे अन्याबाई, अरे भाई, जगात एवढ्या कंपन्या आहेत, एवढी कामं आहेत, पण तुला तोच माणूस का सापडतोय? चैत्या, जगातल्या सगळ्या कंपन्यात ना पहिला प्रश्न हाच विचारतात, तुझा एक्सपिरियन्स काय.
अरे कामच नाही तर एक्सपिरियन्स मिळणार कुठून? म्हणजे काय झालं, एक्सपिरियन्स नाही म्हणून काम नाही आणि काम नाही म्हणून एक्सपिरियन्स नाही? अरे त्या समर सरांना फक्त माझी कॅपॅसिटी कळाली आहे, त्यांनी विश्वास दाखवला म्हणून आपण हा कॅबचा बिझनेस चालू करू शकलो. विसरलास का तू? माहितीये मला सगळं पटतंय भाई, पण मला हेच कळत नाही तो माणूस तुझ्यावर काय एवढा विश्वास दाखवतोय. आणि भाई मला अजूनही वाटतं की आपण त्यांच्याकडे जाण्यापूर्वी ना दुसरं काहीतरी ट्राय करूयात, म्हणजे काहीतरी ऑप्शन मिळेल ना आपल्याला. असं कसं दुसरं काहीतरी शोधायचं? चैत्या, अरे त्यांनी विश्वास दाखवला आणि जो मी पूर्ण नाही करू शकलोय, उलट हा एकच चान्स आहे त्यांना काहीतरी प्रूव्ह करून दाखवायचा. त्या आईला पण हेच वाटतंय की मनोवर खूप प्रेशर आहे. खरं तर जे करता मी करायला पाहिजे ना चैत्या, ते मनू करते. कोणी काही म्हणू दे, कोणाला काही वाटू दे, माझं ठरलंय, मी समर सरांकडे जाऊन फायनल चान्स मागणार. हे भाई पण हे बघ, ही परिस्थिती आहे. गाडी भाड्याचे पैसे फक्त, दुसरा मार्ग शोधूया. ठीक आहे, आता तू ठरवलंच आहेस तर ऑल द बेस्ट. बाबा काय झालंय, कसलं टेन्शन आहे आता? अरे टेन्शन असं नाही ग, मी तो बोर्ड लावलाय ना खाली सोसायटीच्या बोर्डावर, मानसी टूर्स अँड ट्रॅव्हल्स. मग ते दळवी परत काही बोलले का तुम्हाला? त्याच्या तो कशाला काय बोलतो, तो काय नाही बोलला ग. पण आता बघ ना, आता एवढा वेळ झालाय बोर्ड लावून, पण अजून कुणाचा पत्ता नाही, विचारपूस नाही, काही नाही, चौकशी नाही, फोन नाही. बाबा अहो आत्ता तर लावलाय ना तो बोर्ड, थांबा ना, धीर धरा जरा, होईल सगळं नीट. हं अरे म्हणू तू, आणि आता लवकर आलीस आज, अपडे घेतलास काय? बाबा तिला आत तर येऊ द्या. ये आत ये, बस बस. बरं झालं आलीस, जरा बोलायचंय तुझ्याशी. बोलूयात ना, आता दमून आली असशील ना, मस्त चहा टाकते, चहा घे, फ्रेश झालीस की गप्पा मारूयात. आई कुठे गेली? आई खाली गेलीये देशपांडे हाकूंकडे, येईलच, तू बस. ताई ऐक म्हणू ना. म्हणू इकडे ना, हे बघ कशी वाटते जाहिरात. हा मी केली आहे. छान आहे. का ग, काय झालं, बरं नाही का? घे बस बस, तू बस बस, मी बघतो, बस. नमस्कार, मी नगरकर. एक मिनिट हा, ही बघा, ही ऍड तुम्हीच दिली आहे ना? हो, ही ऍड मीच दिलेली आहे. नमस्कार, माझं नाव राजन देसाई, मी या सोसायटीचा सेक्रेटरी आहे. मला ह्या ऍडच्या संदर्भात तुमच्याशी बोलायचंय जरा. हो का? मग या ना आत, या ना, या या या, बसा बसा बस. काय घेणार तुम्ही, चहा कॉफी काही? अहो खरंच नको, मला तुमची टॅक्सी भाड्याने हवी होती. नाही, मग तर तुम्हाला काहीतरी घ्यावंच लागेल. मेघा जरा चहा टाक बरं. नको नको प्लीज नको. बरं मला एक सांगा, तुम्ही ही जाहिरात पाहिलीत ना? हो हो, ही जाहिरात खूप छान आहे. ऐक ना प्लीज, बाहेर चल, बाबांना आवर तू. आपण बोलतोय काय झालंय? बाबांनी जी जाहिरात लावली आहे ना, तर एक माणूस चौकशी करायला आलाय. बाबांना खूप एक्साइट झालेत, मला चहा वगैरे करायला सांगितला. म्हणजे तसं काही नाही, पण उगाच त्या माणसाला ऑड वाटायचं, तर तू प्लीज येऊन त्याच्याशी बोल ना, म्हणजे तू हँडल कर गोष्टी प्लीज. बरं, मी हा एक महत्वाचा पेपर बनवतोय मुलांसाठी, तो बनवून येतो, तोपर्यंत तू हँडल कर प्लीज. 5 मिनिटात येतो प्लीज. प्लीज लवकर आलो. ये.
अगदी योग्य ठिकाणी आलेला आहात तुम्ही. हो, कंपनीची सर्व्हिस म्हणजे ना तुम्हाला सांगतो अगदी क्लास आहे, क्लास. संपूर्ण ठाण्यामध्ये तुम्हाला अशी सर्व्हिस कुठेही मिळणार नाही. हो, म्हणजे एसी गाडी हवी असेल तर तुम्ही सांगा. तुम्हाला सांगतो ना की ड्रायव्हर सुद्धा आहे ना तो अगदी मक्खन आहे. तुम्ही बसल्या ठिकाणापासून तर तुम्हाला उतरायच्या ठिकाणापर्यंत तुम्हाला कळणार देखील नाही, इतकी जबरदस्त सेवा आहे. अहो पण मला काय म्हणायचंय, नाही नाही, आता तुम्ही काही म्हणायचं नाही, तुम्ही डायरेक्ट गाडी बुक करा बस. चल ना बाहेर. अरे बाबा उत्साहाच्या भरात काहीही बोलतायत. प्लीज लवकर ये. हे बघ तुझं ऐकतात ना बाबा. निदान ते तरी ऐकतात माझं. सॉरी सॉरी, मी मजा करत. काय झालं? तो माणूस वैतागून निघून जायच्या आधी चल. हा. आणि मनू पण आलीये. अरे वा, मानसी आली कधी? आत्ताच आलीये. म्हणजे बाहेर जे काही चालू आहे ते तिच्या समोरच चालू आहे का? नाही पण मग तो माणूस गेलेलाच बरा. असं का बोलतोयस? बघ मेघा, मला पर्सनली असं वाटतं की निदान पुढचे काही दिवस तरी हा बिझनेसचा विषय आपण मानसी समोर नको काढायला. त्यात बिझनेससाठी पैसे दिलेत त्या समरने. तो माणूस कसा आहे हे मला, आणि नाही नुसतं समरचा मुद्दा नाहीये इथे. अनिकेत आणि मानसीवर सुद्धा एका मागोमाग एक संकट येतच गेली. आधी त्या ऍक्सिडेंट, मग जेल, ह्या सगळ्यातनं सावरायला त्यांना सुद्धा आपण वेळ द्यायला पाहिजे ग. आणि मला पर्सनली असं वाटतं की त्या ऍक्सिडेंट प्रकरणानंतर अनिकेतचा ड्रायव्हिंगवरचा कॉन्फिडन्स कमीच झाला असणार आहे. नॅचरली तसं होतच. सो मग उद्या आपण ह्या माणसाला हो म्हणून बसलो आणि अनिकेतला नाही जमलं तर काय करायचं? नाही बरोबर आहे तुझं, पण आता हे मनू समोर त्याला मी बोलतो, बघतो. चल. अहो आमच्या जावयाचाच बिझनेस आहे, हा, म्हणून सगळं हे चाललेलं आहे. मला जरा बोलायचंय तुमच्याशी. नाही नाही, मला जरा यांच्याशी ना अतिशय महत्वाचं बोलायचंय, त्यामुळे नंतर बोलूया. नाही, माझं काम अर्जंट आहे. तर अहो त्याही पेक्षा हे अर्जंट आहे. मी टूर्स अँड ट्रॅव्हल्स बद्दल बोलतोय, भाड्याबद्दल बोलतोय यांच्याशी. तर मला त्याच संदर्भात मला बोलायचं तुमच्याशी. अहो आपण नंतर बोलूया ना, मला महत्वाचं बोलायचंय गाडीबद्दल यांच्याशी. मला सांगा तुम्हाला कार कधी हवी आहे? उद्या. हा. नाही मिळणार. हा का? उद्याचं बुकिंग ऑलरेडी झालंय म्हणून कार अवेलेबल नाहीये सर. हो मग कधी मिळणार? मी कळवतो ना तुम्हाला, म्हणजे फोन करून तुम्हाला सगळ्या गोष्टींचे डिटेल्स देतो. ओके, सॉरी फॉर द इनकन्व्हिनियन्स सर. या या. सत्यजित राव, म्हणजे कुठलं बुकिंग आहे? म्हणजे कुणी सांगितलं तुम्हाला? अनिकेत रावने सांगितलं का बुकिंग? मला तुम्हाला तेच सांगायचं होतं म्हणून आतमध्ये हा म्हणत होतो. हे काय करतेस मनू? बाबा आत्ता कुठे जरा टेन्शन मधून बाहेर आले. सगळं नॉर्मल होतंय. खूप दिवसांनी बाबांच्या चेहऱ्यावर आनंद भोगलाय. अगदी लहान मुलांसारखे उत्साहात दिसतायत. त्यात हे सगळं सांगून त्यांचा आनंद कसा हिरावून घेऊ मी? नको. समर सरांनी जे काही केलंय ते चुकीचंच केलंय, पण आता सगळ्यांना सांगण्याची ही वेळ नाहीये.